वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही फरार असताना त्यांना ज्यांनी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न केला त्या पाचही जणांना जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। परंतु आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडला सुद्धा ज्यांनी आश्रय दिला त्या बाबतीत अनेक पुरावे समोर आलेले आहेत। मग दिंडोरीच्या गुरुपीठात केलेला 2 दिवसाचा मुक्काम असेल किंवा ज्या ज्योतिषाचार्याकडे नाशिकमध्ये गेले ती सांगितलेली माहिती असेल किंवा पुण्यात तो कुणाकडे होता ही माहिती समोर आलेली आहे। तरी सुद्धा त्यातल्या मात्र कुठल्याही आरोपींना अटक करण्यात आली नाही। कायदा हा समान आहे। आपण जर बघितलं तर वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी निश्चितच या 5 आरोपींना अटक केली ज्यांनी या सगळ्यांना सहारा दिला, तर ही स्वागतार्ह बाब आहे। परंतु एका प्रकरणात एक न्याय आणि दुसऱ्या प्रकरणात दुसरा न्याय म्हणजे वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचा प्रयत्न हा वरिष्ठ पातळीवरून होतोय।